गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी इकडे चालू आहे 2-3 days राहायला. जाईल परवा येणार वाटतं मंगेश राहायला. आणि मग आता आहे ना मी ज्या मला मामाच्याही साड्या आणल्यात ना त्या सर्व दाखवते. जी साडी मी लग्नाला घातली होती ना नऊवारी ती संतोष मामा आणि संगीता मामीने घेतलेली आणि सर्वांना खूप आवडली. थँक्यू मामा मामी. आणि दुसरी जी येलो साडी मी काल घातलेली घरी येताने ती पर्जन मामाची होती. आणि बाकीचे मामा त्यांच्या पण साड्याच्या सर्व मी 1 by 1 लावे. आता होळी आहे तर होळीला एक याची लावणार आहे. आता तुम्हाला मी सर्व माझं साडीचं कलेक्शन दाखवते ज्या माझ्या मामाच्याही टाकल्या त्या एक 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 करून. आता मला माहिती नाही कुठली साडी कोणी टाकली कारण की ती पूर्ण पिशवीच भरली. बट मी आता साड्या दाखवायचं काम करते आणि सर्वांना थँक्यू. सर्वांनी खूप मदत केली. आमची पूर्ण फॅमिली तुला कलेक्शन दाखवते साड्यांच्या. गोणी भरल्या त्या सगळ्या साड्या आलेल्या आहेत आणि या मंगेश संजय तिकडच्या आलेल्या साड्या आहेत. तुम्हाला 1 by 1 दाखवते. माझ्या लग्नात नाही ना जेवढ्या साड्या आहे ना मला जेवढ्या साड्या भेटल्यात ना लग्नात त्या तुम्हाला दाखवते. म्हणजे मम्मी तिची बंकट चालूस खावाला घेऊन आली ना भूक लागली नाही ना. चल करायची ही आहे ना पहिली साडी आहे बघा तुम्ही. ही मंगेश संजय तिकडची हल्दीची आलेली आहे. मस्त आहे बघा डायमंड वर्क आहे. ही पण छान आहे. इथं लाईट कलर दिसते गोल्डन कलरची. ही पण मंगेश संजय तिकडची झालेली आहे. आणि येलो साडी ही पण त्यांच्या तिकडची झालेली आहे हल्दीची. या 3 साड्या. तर आता दुसऱ्या मामाची साडी आहे. आता सगळे मामासाई साड्या टाकल्या तर मी नाव नाही घे कारण तुम्हाला माहिती नाही कोणत्या कोणी टाकल्या. तर सगळे मामासाई साड्या घेतल्या. तर ही एक साडी आहे ही पण खूप छान आहे. सर्वही छान छान साड्या घेतल्या. मोठी पर्शन म्हणून घेतली मला माहिती नाही कोणी घेतली. तर या साड्यात ना ज्या त्यात कोणी टाकल्याने त्यांच्या मला नावं नाही माहीत. पण मी दाखवते तुम्हाला साड्यांचं कलेक्शन बघा. म्हणजे डेली वेअरसाठी त्या घेत नाही पटापट साडी. ही साडी पण खूप छान आहे. ही आहे ना ती मंगेशची बहिणी चाललेली ना मानलेली तिने आणली एकदम मस्त आहे. त्यांची म्हणजे त्यांची याची तिकडची साडी आहे. तर आहे ना भरपूर साड्या घेतल्या छान छान. बट जेव्हा मी व्हिडिओ शूटिंग बघितलं तेव्हा मला समजेल. ही साडी पण छान आहे चंद्रपूरची. ही मामाचीच आहे साडी. कलर पण मस्त आहे घातल्यावर भारी वाटत असं. एक एक दाखवते हे बघा. व्हिडिओमध्ये कशी ते माहिती नाही बट छान आहे साडी. ही गुरुमामाच्या याच्यावर नाव आहे गुरुमामाचं. ही पण साडी मस्त आहे. ही साडी आहे ती रमेश मामाची आहे. याच्यावर पण नाव आहे साडीवर. ही साडी पण मामाशीच आहे बट कोणची आहे तुम्हाला माहिती नाही. ही पण मस्त आहे मामाशीच आहे बट कोणती मामाची आहे ती माहिती नाही. ही साडी पण मामाची आहे पण कुठल्या मामाची आहे ते माहिती नाही. आता या सगळ्या साड्या अशा सगळ्या टाकलेल्याच आहेत. नंतर ते कोणाची कोणती आहे ना ते माहिती नाही. अजून पण आहे या बघा किती साडी साड्या. आणि मम्मीच्या पण साड्या आहेत म्हणजे यामध्ये नाही मम्मीच्या साड्या दाखवते. यामध्ये असंच असते त्या नवीन साड्याच काय. ही किती मस्त सॉफ्ट साडी आहे मम्मीचे. विचार करायला म्हणून घ्यायचं. यू मस्त आहे पैठणी टाईपमध्ये ही साडी. या साड्या आपण रोशनी दाखवतो. युनिक कलर आहे ही मस्त थांब यार दाखवा तर फिक्स हे दाखव पटापट. नंतर गणपती झोप आली टाइमपास. साड्या तुमच्या साड्या पडल्यात मला फक्त मामाशिवाय साडी घेतली ना ती ही वापरायला बरे. आणि पोते रे हे आमच्या बारके मम्मीने टाकले सपना. असं काही नको. या 2 साड्या सेम आहेत. सपना मम्मीने टाकलेल्या तुमच्या मामाच्या साड्यात मम्मीला आणि मला एक्झॅक्ट सेम आहे. पण आता व्हिडिओ शूटिंग बघू तर समजेल कोणाची कोणती आहे. बेन दिखाव जल्दी जल्दी क्यों टाइमपास करो. ते साड्या आवडल्या असतील नक्की कमेंट करा. तुम्हाला पण देईल मी एक नाही पाहिजे ती देईल असं नाही देईल. जर या व्हिडिओला आहे ना 5K व्ह्यूज झालं ना तर मी काहीतरी गिफ्ट देईल. कोणाला पण गिफ्ट देईल म्हणजे त्याचे रॅन्डम सिलेक्शन करील जे त्यामधूनच जो व्ह्यू आणि त्याचं कमेंट असेल ना त्याला मी एक गिफ्ट देईल. आपण मस्त मस्त साड्या. हे बेन दिखाव यार न रोशनी. जर या व्हिडिओला ब्लॉगला जर 5000 व्ह्यूज झालं तर मी त्याला
कोणला पण रॅन्डम 1-2 व्ह्युअर्सला, चला 2 व्ह्युअर्सला माझ्याकडनं गिफ्ट असेल. नाही कमेंट कमेंट आणि कमेंट आणि व्ह्यू. मग मी रॅन्डम 2 लोकांना, मग त्याचं मी व्हॉट्सअप या इन्स्टाला मला मेसेज केला ना, व्हॉट्सअपला किंवा इन्स्टाला मी त्याला DM करीन. मग त्याने मला डिटेल्स पाठवा. जर लांबचं असेल तर त्याला मी कुरिअर करीन, जवळचं असेल तर मी स्वतः जाऊन घरी देईन. मस्त सगळी साड्या आम्हाला छान छान साड्या पडलेल्या आहेत. दाखवा यार पटापट. ही पण छान आहे, सर्व छान आहे त्याला साड्या. ही साडी छान आहे का मम्मीची, मटावशी आहे गुरु मम्मीची. सगळे अनुष्ठेवते पण मस्त एकदम सॉफ्ट आहे. ही मावशीची साडी आमची, लता मावशी. ओके नो प्रॉब्लेम, रखो अभी साइड में. ही साडी पण मस्त आहे. रात साड्या पडल्या. तुम्हाला कोणची साडी आवडते नक्की कमेंट करून सांगा. तरी मम्मीने कोणत्या घेतल्या नाही बाहेरच्या, फक्त मामाच्याच साड्या घेतल्या. मामाची साडी यू मस्त साडी आहे. मला ही साडी आवडली यार. नको यार, मी नावाला साड्या आणल्यात. कुठून आणल्या? विकत दुकानांची. ही पण मस्त आहे. ती ठेवली ती बॉक्स मध्ये. ही वेगळी आहे, नावलेली रमेश मामाची साडी. ही काढून नाही दाखवू. सगळ्या साड्या साडी मस्त आहे. सगळ्या साड्या छान आहेत. ते बरोबर ना तर द्या, कोणत्या पाहिजे बघतोय. तुला पाहिजे तर फिटिंग पण काढून तर बाकी सगळं वरती टाकतो. ही साडी मस्त आहे. असं कोणाचा अपमान नाही करायचा रोशनी. दिली ते आपण एक्सेप्ट करायची. ही साडी सोनूच्या मामाची साडीवर नाव आहे, चिठी आहे. प्रकाश मामा असं नाव द्यायचं ना. आता झाल्या सगळ्या मामाच्या साड्या होत्या. तर तुम्हाला आमच्या साड्यांचं कलेक्शन आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि या साड्या ना मम्मीने फक्त मामा संचच घेतल्या. आणि ज्या 5-6 साड्या आहेत, 5-6 साड्या आहेत ज्या दिल्या म्हणजे जबरदस्ती आत्याबीर ठेवून गेल्या, त्यांच्यात 5-6 10 साड्या असतील अशा. 8 ते 10 साड्या बाहेरच्या. बाकी सगळ्या मामा संचन सर्वही छान घेतल्या. थँक्यू सर्वांना. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि अजून एक 5000 व्ह्यूज कम्प्लीट झालं या ब्लॉगला साडीचे, तर मी 2 रॅन्डम कोणाला पण गिफ्ट देईल माझ्याकडून जे असेल. लाईक काय पण देईल, म्हणजे युजफुल वस्तू देईल, चांगली असेल ती. आणि कॉन्टॅक्ट कसं करेल गिफ्टसाठी, एक तर इन्स्टाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नाव सांगेल त्या माणसाचं, या बाई असेल तर बाईचा, कोणाचं पण असेल त्याचं नाव सांगेल. मग आता साड्यांचा ब्लॉग आहे तर मोस्टली लेडीजच बघतील. आणि मग त्याला मी जर जवळचं असेल तर मी स्वतः देऊन घरी जाऊन देईल, आणि लांबचं असेल तर मी कुरिअर करेल. ॲड्रेस वगैरे सर्व घेईल ना. बाय बाय गाईज.